नवापूर शहरातील अवैध कत्तलखाने बंद करण्याची जोरदार मागणी। नागेश्वर महादेव मंदिरासमोरील घटनेची सखोल चौकशी करून कारवाईची मागणी। नवापूर शहरातील अवैध कत्तलखाने तात्काळ बंद करण्यात यावेत। तसेच शहरातील नागेश्वर महादेव मंदिरासमोर वासराचे शीर कसे आले किंवा कुणी समाजकंटकांनी जाणून बुजून ठेवले आहे का याची पोलीस प्रशासनाने सखोल चौकशी करून दोषींवर तात्काळ कठोर कारवाई करावी या मागणीसाठी काल नवापूर शहरातील सकल हिंदू समाज बांधव व गोरक्षक पोलीस प्रशासन व तहसीलदार प्रशासनाकडे निवेदन देण्यासाठी उपस्थित झाले होते। शहरातील धार्मिक स्थळासमोर घडलेल्या या प्रकारामुळे नागरिकांच्या भावना तीव्रपणे दुखावल्या गेल्या असून यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो अशी भावना निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे। सदर घटनेमागे समाजात तेढ निर्माण करण्याचा कुठलाही प्रयत्न असेल तर त्याचा पोलिसांनी तात्काळ पर्दाफाश करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी स्पष्ट मागणी यावेळी करण्यात आली आहे। तसेच नवापूर शहर व परिसरात सुरू असलेल्या कथित अवैध कत्तलखान्यांमुळे शहरातील शांतता, आरोग्य व कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनत असून प्रशासनाने कोणतीही तडजोड न करता लवकरात लवकर सर्व अवैध कत्तलखाने बंद करावेत अशी मागणी निवेदनाद्वारे तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांच्याकडे करण्यात आली आहे। दरम्यान या विषयावर प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आणि एकजूट दाखवण्यासाठी काल सकाळी 11 वाजता गणपती मंदिर येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहत निवेदन देण्यात आले। शहरातील सकल हिंदू समाज बांधव व गोरक्षकांकडून करण्यात आले आहे। यावेळी शांततेच्या मार्गाने प्रशासनाकडे आपली भूमिका मांडली। शहरात अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नये यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली आहे। प्रशासनाने या गंभीर घटनेची दखल घेऊन तात्काळ चौकशी सुरू करावी, दोषींवर कठोर कारवाई करावी आणि शहरातील अवैध कत्तलखाने बंद करून नागरिकांना दिलासा द्यावा अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे।